मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामधल्या संघर्षाने आता दुसऱ्या महिन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हा संघर्ष थांबतो की हा संघर्ष चिघळत जातो, अशा प्रकारच्या शक्यता अभ्यासकांकडनं वेळोवेळी व्यक्त केल्या जात आहेत. सध्याची परिस्थिती मात्र अशा प्रकारची आहे की हा संघर्ष चिघळत जाईल अशा स्वरूपाचे संकेत आहेत. कारण ज्या अटी आणि शर्ती अमेरिकेच्या माध्यमातून टाकल्या गेल्या त्या इराणला पसंत नाही आहेत आणि इराणकडनं ज्या अटी शर्ती टाकल्या गेल्या त्या अमेरिका मान्य करणं शक्य नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतंही कॉमन किंवा ज्याच्यावरती सहमती होऊ शकते अशा प्रकारचं ग्राउंड क्रिएट होण्याची परिस्थिती नाही आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे बऱ्यापैकी आता टोकाची भाषा हे बोलायला लागलेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की आम्ही केवळ खर्ग आयलंड टेक ओव्हर करणार नाही, तर आम्ही इराणचे पॉवर प्लांट्स जे आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करू, इराणचे न्यूक्लिअर प्लांट्स आम्ही उद्ध्वस्त करू. त्याचप्रमाणे इराणचे जे वॉटर प्लांट्स आहेत म्हणजे जलशुद्धीकरण त्यांचे जे प्लांट्स आहेत किंवा उद्योग आहेत किंवा त्यांचे ज्या स्वरूपाच्या त्या ठिकाणचे व्यवस्था आहेत त्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उद्ध्वस्त करून टाकू, अशा प्रकारची अत्यंत टोकाची भाषा ही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्याकडनं वापरली जाते. या संपूर्ण परिस्थितीमध्ये एक प्रश्न हा खूप लोकांच्या मनामध्ये किंबहुना ती भीती आहे, ती चिंता आहे, ती अशी आहे की ह्या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिका असेल, इराण असेल किंवा इस्रायल असेल, या तिघांकडनं देखील अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो का? किंवा हा संघर्ष अणुयुद्धाच्या दिशेने जाऊ शकतो का? आता यामध्ये अमेरिकेकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. अमेरिकेकडे साधारणतः 6,000 न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि ते सगळ्या जगाला माहिती आहे, ते ऑफिशियली आहे. दुसरा, इस्रायलकडे देखील न्यूक्लिअर वेपन्स आहेत. त्याची संख्या किती आहे हे अजूनही स्पष्ट नाही आहे. तिसरा येतो इराणचा. इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत की नाही या संदर्भामध्ये सध्या अंदाज वर्तवणं अतिशय अवघड आहे. याचं कारण लक्षात घ्या प्रामुख्याने की इराण म्हणतोय, उघडपणे इराणने सांगितलं की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स नाही आहेत आणि आमची कोणती इच्छा पण न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करण्याची नाही आहे. मात्र परिस्थिती अशी आहे की आज इराणकडे ज्या पद्धतीचं जी सगळी युरेनियमचे साठे आहेत आणि ज्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी, ज्या पद्धतीचं साधनसामुग्री त्यांच्याकडे आहे, त्याचा अंदाज जर घेतला तर साधारणतः इराणकडे क्षमता आहे किंवा असू पण शकतात 10 ते 16च्या दरम्यान अण्वस्त्र हे इराणकडे असू शकतात. अर्थात इराण म्हणतो की आमच्याकडे बॅलिस्टिक मिसाईलची रेंज म्हणजे त्यांच्याकडचे जे क्षेपणास्त्र आहे त्याची रेंज ही केवळ 2,000 किलोमीटरपर्यंतची आहे. मात्र आपल्याला असं दिसून येतं आहे की जो हिंदी महासागरामधलं डिएगोर्शिया नावाचं जे आयलंड आहे, बेट आहे, जे इंग्लंडचा ज्याच्यावरती ताबा होता, नंतर ते मॉरिशसला दिलं गेलं आणि ज्याच्यावरती अमेरिकेचे प्रामुख्याने मिसाईल्स आहेत, अमेरिकेचे फायटर प्लेन्स आहेत, अमेरिकेच्या सबमरीन्स त्या ठिकाणी आहेत, अशा स्वरूपाचं हे डिएगोर्शिया जे बेट आहे, या बेटावरती साधारणतः 15 दिवसांपूर्वी मिसाईलचा अटॅक झाला. हा जो मिसाईलचा अटॅक होता हा उद्ध्वस्त करण्यात आला. म्हणजे या दिशेने येणारे मिसाईल्स हे आकाशामध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र इराणमध्ये आणि डिएगोर्शियामधलं जे अंतर आहे हे 4,000 किलोमीटरचं आहे. मग असा प्रश्न निर्माण झाला की इराणकडे 4,000 किलोमीटर रेंज असणारे क्षेपणास्त्र आहे का? कारण इराण तर म्हणतो की आमच्याकडे केवळ 2,000 किलोमीटर असणारे क्षेपणास्त्र आहेत. मात्र डिएगोर्शियावरती जे दागले गेले त्यांची रेंज ही 4,000 किलोमीटरची होती. अर्थात नंतर इराणने सांगितलं की हे आम्ही दागले नाही. मग हे कुणी दागले असतील? जरी इराण पुरस्कृत संघटनेकडनं एखादे दागले गेले असतील किंवा फायर केले गेले असतील, तरी देखील इराण पुरस्कृत संघटनांकडे म्हणा 4,000 किलोमीटर रेंज असणारे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. ही शक्यता नाकारता येत नाही की हे जे मिसाईल डिएगोर्शियावरती दागलं गेलं किंवा फायर केलं गेलं हे प्रामुख्याने डॉंगफेंग म्हणजे ओरिजिनली चायनामध्ये बनलेलं, नंतर उत्तर कोरियामध्ये गेलेलं आणि उत्तर कोरियाकडनं इराणला मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याला डॉंगफेंग म्हणतात. डॉंगफेंगचा अर्थ असा होतो की पूर्वेकडचं वारं, आणि हे 4,000 किलोमीटर रेंज असणारं चायनाची टेक्नॉलॉजी आहे, पण ते आता उत्तर कोरियाकडे देखील ते आहे आणि ते इराणकडे आलं असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. हे मी तुम्हाला का सांगितलं की जर इराणकडे 4,000 किलोमीटर रेंज असणारे जर बॅलिस्टिक मिसाईल असू शकतात जे इराणने डिक्लेअर नाही केलेत, तर हे पण शक्यता नाकारता येत नाही आहे की इराणकडे अण्वस्त्र असू शकतात. कारण त्यांच्याकडे युरेनियम इनरिचमेंटचं ते असं म्हणत असले की आम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा शांततेसाठी युरेनियमचं इनरिचमेंट करत असलो, तरी देखील त्यांचा हा जो एनरिचमेंटचा कार्यक्रम आहे हा गेल्या 2 दशकांपासून चालू आहे आणि ह्या 2 दशकांमध्ये
प्रामुख्याने इराणची शक्यता जास्त आहे की त्यांच्याकडे एवढ्या प्रकारचं युरेनियम आहे, एवढा साठा आहे की त्याच्यातनं स्वाभाविकपणे 10 ते 16 अण्वस्त्रे बनू शकतात. आता दुसरा मुद्दा येतो की टेक्नॉलॉजीचा. मग इराणकडे तशी टेक्नॉलॉजी आहे का? तर ही शक्यता नाकारता येत नाही की ती टेक्नॉलॉजी चायनाकडे आहे, ती टेक्नॉलॉजी नॉर्थ कोरियाकडे आहे. आणि चायना आणि नॉर्थ कोरियाकडनं हे तंत्रज्ञान, ही टेक्नॉलॉजी ही इराणला मिळू शकते, कारण त्यांचे संबंध अतिशय घनिष्ठ आहेत, क्लोज रिलेशन्स आहेत. आतासुद्धा मेड इन चायना आणि मेड इन रशिया हे वेपन्स हे इराणकडनं वापरले जातात. त्याला रिब्रँडिंग केलं जातं, रिनेमिंग केलं जातं. परंतु टेक्नॉलॉजी ज्या आहेत, इव्हन त्यांचे ड्रोन, शाहीद जे ड्रोन आहे याची टेक्नॉलॉजी देखील चायनाकडची आहे. आणि त्यामुळे त्याचं जे मोटर आहे त्या शाहींची ती देखील मेड इन चायनाच्या स्वरूप आहे. त्यामुळे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा स्वरूपाचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ही चायनाच्या माध्यमातून किंवा नॉर्थ कोरियाच्या माध्यमातून इराणकडे झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तिसरा प्रश्न येतो की अण्वस्त्र बनवण्यासाठी लागणारा पैसा, एवढा पैसा इराणकडे आहे का? तर आता हे लक्षात घ्या की जगामध्ये 20% तेलाचं, जे एकूण तेलाचं उत्पादन होतं त्याच्यापैकी 20% हे साठे हे इराणकडे, 20%. ओके. आणि इराण जेवढं तेल एक्सपोर्ट करतो त्याच्यामधनं प्रतिवर्षी इराणला किती पैसा मिळतो? तर मित्रांनो, प्रतिवर्षी इराणला $60 अब्ज एवढा प्रचंड मोठा पैसा मिळतो. $60 अब्ज फार मोठी अमाऊंट आहे. आणि ते ॲन्युअली इराणचा तो प्रॉफिट आहे, तेवढा इराणला पैसा मिळतोय. मग स्वाभाविकपणे इराणकडे एवढा पैसा आहे की ते निश्चितपणे जर ते एवढे बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलप करू शकत असतील, सुपरसॉनिक मिसाईल डेव्हलप करू शकत असतील, तर ते अशा स्वरूपाने न्यूक्लिअर वेपन्स, केमिकल वेपन्स देखील त्यांच्याकडे असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे रेडिओलॉजिकल बॉम्बसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इराण हे कधीही ओपनली डिक्लेअर करणार नाही. का डिक्लेअर करणार नाही? कारण इराण अण्वस्त्र प्रसार बंदी कराराचा सदस्य आहे. हा करार जो 1974 मध्ये आला होता, प्रत्यक्षात आला होता, त्याच्यावरती इराणने स्वाक्षरी केलेली आहे. हा करार एक असा करार आहे की ज्याच्या माध्यमातून जगामध्ये केवळ 5 देशांना अण्वस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे आणि इतरांनी अण्वस्त्र विकसित न करण्याचं कमिटमेंट त्या देशांकडनं, ज्या ज्या देशांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे त्या देशांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र बनवता येत नाही. मात्र तुम्ही शांततेच्या कार्यासाठी न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करू शकतात, पण अण्वस्त्र तुम्ही बनवू शकत नाही. आणि या करारावरती इराणने स्वाक्षरी केली. आता इराणची जी संसद आहे ती ह्या करारामधनं ऑफिशियली बाहेर पाडण्याचा विचार करते. त्या संदर्भातलं एक विधेयक इराणच्या संसदेमध्ये लवकरच मांडलं जाणार आहे. कारण ते असं म्हणतायत की आम्हाला तुम्ही शांततेच्या कामासाठी पण न्यूक्लिअर पॉवर वापरू देत नाहीये किंवा एनर्जी वापरू देत नाहीये, तर आम्ही कशाला करारात राहायचं, हा पार्शियल करार आहे असं म्हणून इराण याच्यातनं बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आता मुद्दा असा येतो की हा जो सगळा संघर्ष चालला आहे याला मी अस्तित्वाचा संघर्ष असं म्हणतो. जसा हा इस्रायलसाठी अस्तित्वाचा संघर्ष आहे तसा हा इराणसाठी पण अस्तित्वाचा संघर्ष आहे. दोघांनीही परस्परांना नष्ट करण्याचा विडा उचललेला आहे. इराणने च्या धार्मिक राजवटीने, इव्हन आयातुल्ला जे खामेनी होते, जे मारले गेले, त्यांचा मृत्यू झाला ह्या युद्ध सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, त्यांनी 20 वर्षांपूर्वीच घोषित केलं होतं की आम्ही इस्रायलचं नामोनिशाण मिटवून टाकू. त्याचप्रमाणे इस्रायलकडनं पण इराणच्या बाबतीमधल्या अशा स्वरूपाच्या घोषणा झालेल्या होत्या. त्यामुळे दोघांच्या दृष्टिकोनातून हा सर्व्हायव्हलचा, एक्झिस्टन्शियल अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ते कोणतीही टोकाची भूमिका घेऊ शकतात. इस्रायलकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. इराणची नतांज ही मोठी न्यूक्लिअर साईट आहे, त्याचप्रमाणे दिमोना ही इस्रायलची न्यूक्लिअर साईट आहे. अर्थात इराणचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा अंडरग्राऊंड आहे आणि हा अमेरिका जरी क्लेम करत असला की 8 महिन्यांपूर्वी अमेरिकेने 11 दिवसाचं जे संघर्ष वॉर झालं ज्याच्यात अमेरिकेने अटॅक इराणवरती केले होते आणि त्यांनी सांगितले की आम्ही त्यांचे न्यूक्लिअर वेपन्स उद्ध्वस्त केलेत. तशाच पद्धतीने अमेरिकेने सांगितलं होतं की आम्ही त्यांचे बॅलिस्टिक वेपन्स पण डिस्ट्रॉय केलेत. मात्र इराण प्रतिदिवशी इराणकडनं साधारणतः 200-300 मिसाईल आणि ड्रोनचं फायरिंग होत आहे. मग हे इराणकडनं येत आहेत कुठनं? याचा अर्थ असा आहे की इराणचे अंडरग्राऊंड सिटीज तयार केल्या आहेत, अंडरग्राऊंड मिसाईल लॉन्चिंग पॅड्स त्यांच्या आहेत. अशाच पद्धतीने त्यांनी न्यूक्लिअर वेपन्स देखील अंडरग्राऊंड ठेवले असण्याची, पर्वताच्या खाली ठेवणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर हा संघर्ष एका अशा लेवलला गेला अटीतटीचा, कारण हा शेवटी सर्व्हायव्हलचा संघर्ष आहे त्या देशांसाठी, त्यामुळे हे देश अण्वस्त्रांचा वापर करायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत. आणि ऑलरेडी इस्रायलकडनं
आणि अमेरिकेकडनं इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवरती अटॅक होतो आहे. इराणकडनं दिमोनावरती अटॅक झाला आहे, परंतु तो सिव्हिलियन वस्तीवरती झाला होता. मात्र दिमोना शहरावरती झाला, याचा अर्थ इराणकडे कॅपॅसिटी आहे दिमोनावरती अटॅक करण्याची. याचाच अर्थ असा होतो की जर उद्या अमेरिकेने खर्ग आयलंड टेक ओव्हर केलं, इराणचा बुशहरमधला जो प्रचंड मोठा एनर्जी प्लांट आहे तो जर अमेरिकेने नष्ट केला आणि जर त्यांच्याकडच्या अशा स्वरूपाची एक्स्ट्रीम सिच्युएशन निर्माण झाली, तर अशा परिस्थितीमध्ये इराणकडनं अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. कारण हा जो धोका आहे ही प्रत्यक्षामध्ये येऊ शकतो आणि त्याची सगळ्यात जास्त चिंता ही जगाला आहे, कारण त्याचे दीर्घकाळ परिणाम हे जगाला भोगावे लागतील. यापूर्वी जगाने अण्वस्त्रांचा ज्याचे जे गंभीर परिणाम आहेत ते अनुभवलेले आहेत, जेव्हा जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकला गेला होता. त्यानंतर अण्वस्त्रांचा कधीही वापर हा झालेला नव्हता. अण्वस्त्रांच्या माध्यमातून दहशतीचा समतोल, ज्याला बॅलन्स ऑफ टेरर म्हणतो किंवा डेटरन्स, बॅलन्स ऑफ डेटरन्स म्हणतो, हा तयार झालेला होता. आणि ज्याच्या माध्यमातून अनेक अशा आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या संकल्पना विकसित झाल्या, ज्याच्यातनं एक संकल्पना होती मॅड, म्हणजे म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन. म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया दोघांकडने पण अण्वस्त्र होती आणि दोघांनी जर एकमेकांवरती अण्वस्त्र वापरली तर दोघांचं डिस्ट्रक्शन ॲश्युअर्ड आहे, अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि त्यामुळे अण्वस्त्रांचा वापर दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही झालेला नाही. केमिकल वेपन्सचा वापर झाला, सिरियामध्ये झाला, इराकमध्ये काही प्रमाणात झाला, परंतु कधीही अण्वस्त्रांचा वापर झालेला नाही आहे. मात्र हा संघर्ष तर चिघळत गेला, आणखीन हा वाढत गेला आणि याच्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलकडनं इराणचे जे पाण्याचे प्लॅन्ट्स आहेत, वॉटर प्लॅन्ट्स आहेत, एनर्जी प्लॅन्ट्स आहेत, न्यूक्लिअर प्लॅन्ट्स आहेत, याच्यावरती जर अटॅक झाला तर मित्रांनो हा संघर्ष चौथ्या स्टेजला, म्हणजेच हा संघर्ष न्यूक्लिअर वॉरच्या दिशेने जाऊ शकतो.